Audio Jungle. आजच महाराष्ट्र त्रिलोक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा. आपलं उद्घाटन आज आपल्या शुभ हस्ते संपन्न झालेलं आहे. कशा प्रकारच्या उद्घाटन प्रसंगी आपण उपस्थित आहात, एक पत्रकार म्हणून आणि आज हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आहात, काय भावना व्यक्त करताय? आपण पाहिलं की आता डॉक्टर प्रकाश माने आणि त्यांच्या मिसेस सविता माने ह्या कुटुंबानं, या दाम्पत्यानं अतिशय मेहनत घेऊन हे इमारत म्हणण्यापेक्षा एक रुग्णांची सेवा करणारं केंद्र, हॉस्पिटल जे निर्माण केलं आहे, ती ह्या कलंबोली परिसरातील आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागातील रुग्णांना एक निश्चित आधार वाटेल. उपचार करणारे केंद्र आज आपण पाहिले तर बऱ्याच अंशी लोकांमध्ये संभ्रम आहे, एक विश्वासाचं नातं असावं लागतं. आणि आपण पाहिलं आता सगळ्याच वक्त्यांनी सांगितलं की गेल्या 24 वर्षात रुग्णांची जी डॉक्टर माने, प्रकाश माने सर यांची जी नाळ जोडली गेली, त्या अनुषंगानं हे आज इमारत निर्माण झालेली आहे. आणि आम्ही आत्ता पाहिली की याच्यामध्ये जे विभाग आहेत, मग शस्त्रक्रियेचा विभाग असेल, अतिदक्षता विभाग असेल, OPD असेल किंवा जनरल वॉर्ड असेल, अशा या 25 खाटांच्या हॉस्पिटलचं जे आणि निर्माण केलं आहे, त्या प्रकाश माने सरांना सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देणं गरजेचं आहे. आणि एकंदर पाहिलं तर चांगलं केल्यानं चांगलं होतं, त्याचा हा प्रत्यय आहे की डॉक्टर प्रकाश माने यांच्या हातून कुठंतरी गेली 25 वर्षात 2 टप्प चांगलं कार्य झालं असेल आणि त्याचं फळ म्हणून ही इमारत किंवा हे हॉस्पिटल निर्माण झालं आहे. मी सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो. आणि खरं तर आपण असं म्हणूया की हॉस्पिटलची आवश्यकता फार कमी लोकांना लागावी, पण ज्यांना नितांत गरज आहे त्यांना वेळेवर उपचार झाले पाहिजे. उपचाराअभावी कोणाचा मृत्यू होऊ नये, औषधाविना कोणाचा मृत्यू होऊ नये, याची दक्षता डॉक्टर प्रकाश माने सर आणि इतर डॉक्टर घेतील अशी अपेक्षा व्यक्त करून मी त्यांना शुभेच्छा देतो. सर, आपल्या मनोगत व्यक्त करतोय. तुम्ही म्हणाले की डॉक्टर गुन्हे यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी जे समाज उपयोगी उपक्रम, समाजाला जे मदत केली डॉक्टरच्या माध्यमातून, अशी उपक्रम तुम्ही देखील तुमच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून पुढे करावी, असं या संदर्भात काय सांगा? बरोबर आहे, कारण माझं मत असं आहे की माझा मुद्दा जो आहे तो समाज केंद्रीय आहे. समाजामध्ये वावरताना लोकांच्या ज्या काही गरजा आहेत, लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत, त्या ज्याला जाणता येतात तो माणूस. मी ह्या परिसरामध्ये पाहत असताना डॉक्टर गिरीश गुन्हे सरांचं जे कार्य आहे ते गेले मी 25-30 वर्ष जवळून पाहतोय की त्यांच्याकडं अक्षरशः पहाटे 3-3, 3:30 वाजेपर्यंत OPD चालते. म्हणजे 3:30 वाजेपर्यंत OPD चालणारं महाराष्ट्रातलं पहिलं आणि एकमेव हॉस्पिटल गुन्हे सरांचं आहे. तुम्हाला दुसरं एक सांगतो मी की गुन्हे सरांच्या हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभाग नाही. आत्ता जर तुम्हाला साधं ताप आलं आणि तापाचा रुग्ण असेल तर डॉक्टर त्याला ICU मध्ये ॲडमिट करतायत. त्याचे कुटुंब सांगतो, सर आमच्या पेशंटला काय झालं आहे, नाही त्याला ताप आला आहे, त्याच्या टेस्ट कराव्या लागतील, इन्व्हेस्टिगेशन आहे, मग 48 आवर्स आपल्याला अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल. या सगळ्या ज्या संभ्रमावस्थेतल्या गोष्टी आहेत त्या टाळल्या जाव्यात, त्यातनं कुठंतरी सुटकारा मिळावा. आणि गुन्हे सरांच्या मार्गावर डॉक्टर माने सरांनी पाऊल टाकून त्यांचा आदर्श घ्यावा. कारण दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती, असं जर आपण अनुभव घेत असू, प्रचिती घेत असू, तर त्यासाठी डॉक्टर गिरीश गुणेंच्या मार्गावरून डॉक्टर माने यांनी जावं अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद. उद्घाटन प्रसंगी आपण उपस्थित आहात, कशा प्रकारे पाहता आणि काय शुभेच्छा द्या? समर्थ हॉस्पिटलचे डॉक्टर माने, मला असं वाटतं की आज जे त्यांच्या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं, आम्ही त्यांना मनापासून रुग्णांची सेवा त्यांच्याकडून घडवो की त्यांना लाख लाख आम्ही शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थानं अभिमान या गोष्टीचा वाटतो की आज जे काही उद्घाटन झालं त्याला राजकीय पुढाऱ्यापेक्षा खऱ्या अर्थाने एक सेवाभावी डॉक्टर, त्याचं सिलेक्शन त्यांनी केलं, जे डॉक्टर गुणे म्हणून आपल्या पूर्ण परिसरामध्ये, महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत. की खऱ्या अर्थानं सेवाभावी मेडिकल सायन्स कसा असतो, डॉक्टर सेवाभावी कसा असतो, गरिबांना सहकार्य करणारा डॉक्टर कसा असतो, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर गुणे. आणि मी जेव्हा इथं आलो, आमचे सुदाम शेट असतील, आमचे सुभाष अण्णा असतील, आमचे प्रदीप असतील, आमचा
त्या ठिकाणी खेडकर साहेब आहेत, सगळे आमच्या या ठिकाणचे. त्यांनी माझ्या अगोदर किंवा आमचा विजय भोईर आहे इथे, त्यांनी सांगितलं की त्यांना असं बोललो की डॉक्टर पुणेंच्या हस्ते उद्घाटन झालं, तर हे म्हणाले डॉक्टर माने हे आमच्या कळंबुलीचे डॉक्टर पुणे आहेत. त्याचं कारण करोनामध्ये खऱ्या अर्थानं 11 ते 12 अवॉर्ड घेणारा एकमेव डॉक्टर मी बघितला डॉक्टर माने. त्यांनी करोना काळामध्ये लोकांना काही म्हणजे तिथे लोकांना आपण हात लावू शकत नव्हतो, आपल्या घरच्या नातेवाईकांना आपण जवळ जाऊ शकत नव्हतो. अशा वेळेला या डॉक्टरांनी प्रचंड मोठी करोनामध्ये सेवा केली आणि कुठलीही पेशंटला भीती न घालता त्याला बरं करण्याचं काम केलं. हे मला त्या दिवशी पण समजलं आणि म्हणून मी त्यांच्याकडून रुग्णांची सेवा या कळमोडची त्या सगळ्या परिसराची हो त्या त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. कशा प्रकारे थोडक्यात शुभेच्छा देतो. आज आपण बाळासाहेब पाटील साहेबांनी सांगितलं का माने सरांनी कोविडमध्ये जे भीतीचं वातावरण होतं, कुठलाही पेशंट हॉस्पिटलला ॲडमिट व्हायचा असेल तो घाबरायचा, परंतु माने सरांनी 2-3 दिवसाचा गोळ्यांचा कोर्स कंप्लीट केला तर पेशंट टणटणीत बरा व्हायचा. अशी बरीचशी उदाहरणं मी घरातील माझी माणसं त्यांच्याकडे ट्रीटमेंटसाठी पाठवली. म्हणजे घरच्या घरी बरेचसे पेशंट त्यांनी बरे केले. दुसरे कुठे डॉक्टर असते तर पेशंट आला ॲडमिट करा, त्याच्याकडनं पैसे काढा, असा कुठलाही प्रकार त्यांनी केला ना. सेवा हाच धर्म मानून त्यांनी या डॉक्टर पेशाला खरोखर त्यांनी आज कमी कालावधीमध्ये या कळंबोली शहरामध्ये एक उत्तम असे डॉक्टर म्हणून नाव पाळले आहेत. मी परमेश्वराला प्रार्थना करतो का त्यांच्या हातून अशी अनेकांची सेवा करून हीच ईश्वर त्यांनी प्रार्थना. त्या उद्घाटन प्रसंगी आपण उपस्थित आहे, कशा प्रकारे शुभेच्छा देतो. आपण पाहत असाल का कोविडच्या काळामध्ये डॉक्टर मानेंचं खूप मोठं योगदान आपल्या कळंबोली आणि या परिसरामध्ये मिळालं आणि त्यांचा जनसंपर्क खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे ग्रामीण भागातले लोक असू द्यात किंवा शहरी भागातली लोक असू द्यात, एक डॉक्टरांना विश्वास आहे का माझा डॉक्टर माने अशा पद्धतीने लोकांची सेवा करणारे देवदूतसारखं ते नेहमी पुढे असतात. अशा मुले आज समर्थ हॉस्पिटल कळंबोली इथे 25 खाटाचं जो हॉस्पिटल झालेलं आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. सन्माननीय माझे मित्र नगरसेवक हरीशजी केनी साहेब आहेत, अनेक लोकप्रतिनिधी येऊन गेले, अनेक पाहत असाल का इथे आजच्या हॉस्पिटलच्या उद्घाटनामध्ये बरेचसे लोक येऊन गेले. हे डॉक्टरनं असलेलं प्रेम आणि असलेला विश्वास यासाठी सर्वजण डॉक्टरांच्या हॉस्पिटलला भेट देण्यासाठी आलेले आहेत. आणि विशेष म्हणजे आजची तारीख हा लग्नांची खूप मोठी स्थितीची तारीख आहे. तर अशा असताना सुद्धा आम्ही लोकही सुद्धा वेळ काढून डॉक्टरांना का आलो आहे तर हेचसाठी आलो आहे का अशा कठीण प्रसंगी हा माणूस धावून येतोय, तर अशा वेळी आपण सुद्धा या माणसाला आशीर्वाद देण्यासाठी जावे हा घेऊन आम्ही स्वतःहून आलो. तर पनवेल महानगरपालिकेचे आपण विरोधी पक्षनेते आहात आणि हॉस्पिटलच्या माध्यमातून त्याला कशा प्रकारे सहकार्य असणार. नक्कीच आम्ही जे पनवेल महानगरपालिकेचे जरी विरोधी पक्ष नेते असलो तरीसुद्धा आमचा हेतू ते असला का 24 तास डॉक्टरही सेवा द्यायला पाहिजे. इमर्जन्सी कधी कोणतंही पेशंट आलं तर ICU कार्डसाठी आम्ही त्याच्यासाठी रिझर्व सांगितलेलं आहे का एखादी कार्ड आमचं कधी फोन केलं तरी 24 तासात त्याला तिथे ॲडमिशन मिळालं पाहिजे. तर शेवटी सेवा ही फार महत्त्वाची आहे. शेवटी देवानंतर सर्वात मोठा जर दाता कोण असतो आणि आशीर्वाद देणारा कोण असतो तर हा डॉक्टर असतो. हा डॉक्टरांच्या आशीर्वादामुळेच आज एवढ्या मोठी जी जनता पाहतो आपण जी सुखी आहेत हे डॉक्टरच्या विश्वासाने सुखी आहेत. ठीक आहे केनी साहेब एक हां घ्या ना. हां सर घ्या, थांबा मी लावतो. सर गणेश सर काय सांगायला आज पार पडलेलं आहे, आपण या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आहात, काय सांगाल सर. मी एवढंच सांगेन की ज्या प्रकारे माने साहेबांनी येत्या त्या कोविड काळामध्ये यातल्या कळंबोली तसेच पनवेलच्या तमाम जनतेसाठी सहकार्य करून कोविडमधून त्यांना बाहेर काढले आणि त्याचं तर फलित त्या रुग्णांचा जो आशीर्वाद रूपी आज समोर हॉस्पिटल उभं आहे आणि त्यांच्या असेच हॉस्पिटल आपल्या प्रत्येक शहरामध्ये व्हावा हीच माता राणी चरणी मी त्यांच्यासाठी प्रार्थना करेन. आणि आज माने साहेबांच्या विषयी बोलायचे झाले तर माने साहेबांचा आज इथल्या तळागाळातल्या गोरगरीब जनतेशी जी नाळ जोडलेली आहे त्यासाठी आज उद्घाटन प्रसंगी एवढी लोक आज या ठिकाणी त्यांच्या उद्घाटनासाठी हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अक्षरशः रांग लागलेल्या आहे. तसं आम्ही प्रत्येक वेळेस उद्घाटनासाठी जात असतो पण एवढी कुठे संख्या नसते स्थानिक लोकांची. आज या ठिकाणी भरपूर प्रमाणात लोक जमले. ही त्यांनी कमवलेली आयुष्याची प्रेम आहे एवढंच बोलू शकतो. ओके थँक्यू.
उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीतून पार पडलेलं आहे. आज कशा प्रकारची सुविधा असणार आहे, नागरिकांना काय आपण नागरिकांना आपण या समर्थ हॉस्पिटलच्या रूपाने सगळ्या प्रकारची मल्टी स्पेशालिटी सुविधा देणार आहोत आणि तीही माफक दरात. त्यांना जो माने डॉक्टरांनी आजपर्यंत रुग्णांचा जो जिव्हाळा जपलेला आहे तो असाच कायम राहील. जो त्यांनी कोरोना काळात जी माझ्याकडून सेवा घडली आणि त्यांनी जे प्रेम दाखवलं ते सदैव माझ्यासाठी ऋणानुबंध राहील. मी अशीच सेवा सतत करत राहीन. आणि आजचे जे मान्यवर होते डॉक्टर गुणे, डॉक्टर बी पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवत आपण समाज सेवा सतत करत राहू हीच माझी देवाचरणी प्रार्थना. सगळ्या प्रकारे आपण इथे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, जसं की ॲज अ चाइल्ड स्पेशलिस्टपासून ते ऑर्थोपेडिक हाडांचे डॉक्टर्स वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, फिजिशियन आहेत, स्त्रीरोगतज्ञ आहेत, सर्वच प्रकारे म्हणजे मल्टी स्पेशालिटी प्रकारचं आपलं हे हॉस्पिटल आहे. सर पाहायला गेलं तर विविध मान्यवरांच्या आम्ही मुलाखती घेतल्या, त्यामध्ये आपल्यावर एक कौतुकाचं वर्ष पाहायला मिळालं आहे. कानामध्ये अरे एकच मिनिट फक्त एकच मिनिट. सर परत